तर नमस्कार, जय शिवराय भावांनो. आज तारीख आहे 4 ऑक्टोबर. दसऱ्यानिमित्त गावाला गेलो होतो. त्याच्यामुळं पहिले जे 2 ब्लॉग झाले आपले, त्याच्यानंतर काही ब्लॉग अपलोड झाला नाही. गावाला 2-3 दिवस गेले माझे. दसरा होता, गाडीची सर्व्हिसिंग वगैरे होती आपल्याला. तर झाली आता गाडीची सर्व्हिसिंग वगैरे केली आपण. तर काल रात्री आलो होतो घरी, इथे भोसरीला आपण. आता आजपासून करतोय चालू. स्ट्रॅटेजी जरा आता बदली केलेली आहे. आधी कसं बुवा कंटिन्यू फक्त मुंबईच मारत होतो आणि आता कसं ब्लॉग वगैरे शूट करायचं, त्याच्यामुळं आपल्याला कंटिन्यू ब्लॉग जर टाकायचे असेल तर फक्त मुंबईचीच वाट बघून चालणार नाही. तर लोकलला पण जे काही काम आहे आपलं, तर ते पण आपल्याला दाखवावं लागेल. तर त्याच्यासाठी आपण लोकलला काम चालू करतोय आता. आता आज 4 तारीख, सकाळचे वाजले 5:30. आता आपण चालू करतोय. मुंबईची तर काय सकाळी रिझर्वेशन दाखवली नाही अजिबात. तर ठीक आहे, आपण आता लोकलमध्ये पण काम करून बघू. काय कसं काय एक्सपिरियन्स येतोय. आता व्हिडिओ जर बनवायच्यात तर मग आपल्याला लोकलमध्ये काम करावंच लागेल. तर चालेल, मग आता चालू तर केलं डिव्हाइस. उबेरचा पास वगैरे घेतलेला आहे आता. आज बघू पासचा काय रिझल्ट येतोय. त्याच्यानंतर रॅपिडो आहे. ओला तर काय वापरणार नाही. 2 ॲप्लिकेशनवरती काम करून बघू काय होतंय कसं. ठीक आहे, चला पुढली अपडेट देतो मग तुम्हाला लवकरच. मित्रांनो, रिझर्वेशनची बुकिंग आलेली आहे आपल्याला. खराडवाडीमधून बँड्रा वेटची बुकिंग आहे. 142 किलोमीटरला 2274 रुपये दाखवते. गो इंटरसिटीची आहे, पण ठीक आहे, चला जाऊ द्या. रेट वगैरे आहे, बरा आहे. सेडानपेक्षा तर कमी आहे रेट, पण ठीक आहे, चला जाऊ द्या. घेतली आहे बुकिंग. 6:35चा टायमिंग आहे आता. बघू मग, करतो पुढली अपडेट. मित्रांनो, आपण कस्टमरच्या लोकेशनला आलेलो आहे पिकअपला. कॉल केला होता कस्टमरला, तर बोलले 1-10 मिनटात येतोय आम्ही. चालेल, ठीक आहे, चला. आज ड्रायव्हर पास घेतला. आधी तर काय बुकिंग भेटली नाही म्हणून घेतला पास, पण मला वाटतं आज पास आपला फुकट जाणार आहे. ड्रायव्हर पासचा हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे. सुरुवातीला काय होते, अचानक जर समजा रिझर्वेशन जर नाहीच भेटल्या आणि जर ठरवलं आपण की बुवा आपल्याला करायचं लोकल, मग जरी समजा आता त्याच्यात ऑप्शन दिलेत त्यांनी, पहिली बुकिंग जर घेतली तर त्याच्यानंतर ॲक्टिव्ह होणार. पण काय होतं, आता जर लोकल करायचं असेल तर एक जरी बुकिंग सुरुवातीला मारली आपण, तरी पण मग आपल्याला प्रॉब्लेम होणारच आहे तो, की नंतर रिझर्वेशन मुंबईचे वगैरे आले किंवा इंटरसिटीची कोणती पण, तर मग हा प्रॉब्लेम येतच राहणार आहे. लोकल करणाऱ्यांना नाही, पण आउट स्टेशन जे कंटिन्यू करणार आहे त्यांना हा प्रॉब्लेम येतच राहणार आहे. म्हणजे हे फुकट पैसे उबेरला देणं आहे. चला ठीक आहे, आजचं तर पासचे पैसे आपले गेले तसे फुकट. बघू आता आल्यावरती तर काय लोकल करणार नाही आपण, पण मुंबईवरून रिटर्न आपल्याला कधी पडती त्याच्यावर डिपेंड आहे. तर चालेल, आता कस्टमरला पिकअप वगैरे करतो, जातो मुंबईला, ड्रॉप वगैरे करतो, मग रिटर्नला आपल्याला कधी बुकिंग पडते त्याची देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो, फूड मॉलवरती थांबलो होतो. कस्टमर बोलले टॉयलेट बाथरूमला जाऊन येतो, थोडाफार नाश्ता वगैरे करतो. तर आपण पण थांबलो होतो. आता निघतोय मग थोड्या वेळात. मला वाटते आलेत वाटतं कस्टमर. चालेल, मग पुढली अपडेट देतो मग मुंबईत पोहोचल्यावरती. मित्रांनो, आपला ड्रॉप झालेला आहे आता. आता वाजलेत 9:45. या ट्रिपचे आपल्याला 2165 रुपये भेटलेत. तर बघू आता पुढं पुण्याची बुकिंग आता किती वाजता वाजते किती नाही. शनिवार आहे आज.
आज पडायला पाहिजे बरं का लवकर. पण ठीक आहे, चला बघू काय होतंय ते. चला बुकिंग पडली की मग तुम्हाला देतो अपडेट पुढली. तर मित्रांनो, दिवसभराच्या प्रतीक्षेनंतर आत्ता आपल्याला रिझर्वेशनची बुकिंग भेटली. 5:30 वाजता बँड्रा टर्मिनसवरून हांडेवाडी अवतांडवाडीची बुकिंग आहे. रेट चांगला दिलेला आहे, पण बराच वेळ गेला बुकिंग काय वाजत नव्हती. रिझर्वेशनची बुकिंग उचलल्यानंतर मग बालेवाडीची बुकिंग वाजत होती. पण ठीक आहे, आता एवढा चांगला रेट भेटला त्याच्यामुळे बालेवाडी काही घेतली नाही. तर आता 4:30 वाजलेत. आता निघावा पिकअपच्या लोकेशनला. चालेल, मग आता पुढली अपडेट देतो. मग ड्रॉप वगैरे झाल्यावर किंवा आता जाताना फुडमॉलला वगैरे थांबलो मग देतो अपडेट. तर मित्रांनो, आपला ड्रॉप झालेला आहे आता हांडेवाडीमध्ये. आता आपल्याला या बुकिंगची अमाऊंट भेटली काहीतरी, एक मिनटं, 2,816 रुपये. आत्ताचे 2,816 प्लस सकाळचे आपल्याला 2,165. आज आपलं काम झालं आहे 4,981 रुपयाचं. येताना गॅस भरला, आपल्याला गॅस गेला आहे 550 रुपयाचा. आता गॅस भरल्यावर साधारण जाईन 701 रुपयाचा. कारण मगाशी प्रेशर नव्हता. वाशीमध्ये गॅस भरला आपण, पण तिथं काही प्रेशर नव्हता व्यवस्थित. तर ठीक आहे, आता ड्रॉपला बराच वेळ गेला, ट्रॅफिक वगैरे लागलं, घाटात ट्रॅफिक होतं. परत इथं कात्रज रोडला पण ट्रॅफिक लागलं. त्याच्यामुळं आपल्याला ड्रॉप करायला जवळपास 10:30 वाजले. आपली बुकिंग 5:30 वाजताची होती. जवळपास 5 तास गेले आपल्याला. तर ठीक आहे, चला आजचा दिवस झाला आपला पूर्ण. पण टाईम आज भरपूर गेला बरं का. दिवसा ट्राय करायचं बघतोय, पण दिवसा जे नाईटला जे जमतं आहे ना ते दिवसा नाही जमत. कारण नाईटला कसं इकडून संध्याकाळी 8-9 वाजता जरी बुकिंग घेऊन गेलं तरी सकाळी 10 वाजेपर्यंत रिटर्न येते. शिवाय रात्री झोप पण काढता येते आपल्याला मुंबईमध्ये. पण दिवसा नाही तसं. आता सकाळी मी 6:30चा पिकअप होता, 10:30ला ड्रॉप झाला आहे. आता इथून मला भोसरीला जायला 12 वाजतील जवळपास. म्हणजे 6 आणि 6 आपले जवळपास 18 तास गेले. बघू, तरी उद्या ट्राय करू परत काय होते. आता उद्या तर जाऊन आता झोपायचं आहे, परत उठतो कधी बघू आपण आता पुढं कसं होते. चालेल, मग आजचा हा ब्लॉग आपण इथंच संपवतोय. तर ब्लॉगला चांगला प्रतिसाद पाठीमागल्या दोन्ही आलेला आहे. त्याच्यामुळं हा पण ब्लॉग पूर्ण बघा तुम्ही. कसं काय वाटतोय, लाईक वगैरे करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद. गुड नाईट.